नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टॉप टुरिस्ट प्लेस या चॅनलवर. आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध 10 पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत. ही टूर तुम्ही 8 ते 10 दिवसात अगदी आरामात करू शकता. चला तर मग सुरू करूया महाराष्ट्र दर्शन. दिवस पहिला आणि दुसरा, मुंबई, लोणावळा, खंडाळा. सुरुवात करा मुंबई किंवा पुणे येथून. मुंबईहून लोणावळा सुमारे 83 किलोमीटर म्हणजे 2 तासांचा प्रवास आहे. लोणावळा आणि खंडाळा ही दोन्ही ठिकाणं एकमेकांपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहेत. पावसाळ्यात ही ठिकाणं हिरव्या डोंगरांनी नटलेली असतात. भुशी धबधबा, राजमाची पॉइंट आणि टायगर पॉइंट नक्की बघा. राहण्यासाठी इथे चांगली हॉटेल्स मिळतात. एका दिवसाचा खर्च 1500 ते 2000 रुपये. दिवस तिसरा, लोणावळा, महाबळेश्वर. लोणावळाहून महाबळेश्वर सुमारे 180 किलोमीटर म्हणजे 5 ते 6 तासांचा प्रवास आहे. रस्त्यात तुम्ही वाई आणि पाचगणीही बघू शकता. महाबळेश्वरचं हवामान थंडगार आणि निसर्ग अप्रतिम आहे. वेण्णा तलाव, आर्थर सीट पॉइंट आणि स्ट्रॉबेरी गार्डन जरूर भेट द्या. महाबळेश्वरमध्ये एक दिवस थांबलात तरी पुरेसा आहे. दिवस चौथा, महाबळेश्वर, शिर्डी. महाबळेश्वरहून शिर्डी हे सुमारे 230 किलोमीटर म्हणजे 6 ते 7 तासांचा प्रवास आहे. रस्ता सातारा मार्गे नाशिककडे जातो. शिर्डी हे साईबाबांच्या मंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. इथे साध्या हॉटेल्सपासून रिसॉर्ट्सपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. दिवस पाचवा, शिर्डी, नाशिक. शिर्डी ते नाशिक फक्त 90 किलोमीटर म्हणजे 2 तासांचा प्रवास आहे. हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर, पंचवटी आणि सुला वायनरी ही ठिकाणं खास आहेत. धार्मिक आणि शांत वातावरणामुळे नाशिकला आध्यात्मिक शहर असंही म्हणतात. दिवस सहावा आणि सातवा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अजिंठा व एलोरा लेणी. नाशिकहून छत्रपती संभाजीनगर सुमारे 180 किलोमीटर आहे. 4 तासांचा प्रवास. येथील अजिंठा आणि एलोरा लेणी जागतिक वारसा स्थळे आहेत. एलोरातील कैलास मंदिर हे पूर्ण खडकातून कोरलेले आहे. ते पाहून आश्चर्यच वाटते. येथे 2 दिवस ठेवा, कारण दोन्ही लेणी मोठ्या व ऐतिहासिक आहेत. दिवस आठवा, छत्रपती संभाजीनगर, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर. छत्रपती संभाजीनगरहून ताडोबा हे सुमारे 487 किलोमीटर म्हणजे 8 ते 9 तासांचा प्रवास आहे. गाडीने जाताना तुम्ही बुलढाणा, वाशिम, यवतमाळ मार्गे जाऊ शकता. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात वाघ, बिबटे, हरणं आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. येथे जंगल सफारीची मजा घ्या आणि लॉजमध्ये एक रात्र थांबा. दिवस 9वा आणि दिवस 10वा, ताडोबा, रत्नागिरी, अलिबाग. ताडोबाहून रत्नागिरी सुमारे 700 किलोमीटर म्हणजे 12 ते 13 तासांचा प्रवास आहे. म्हणून प्रवास 2 भागात करा. नागपूरहून ट्रेन किंवा बसने रत्नागिरीला पोहोचणं सोयीचं. रत्नागिरी समुद्रकिनारे आणि हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. थिबा पॅलेस आणि गणपतीपुळे मंदिर बघायला विसरू नका. यानंतर अलिबागला जा. रत्नागिरीहून सुमारे 300 किलोमीटर म्हणजे 6 तास. अलिबागमध्ये सुंदर बीच आणि ऐतिहासिक कोळबा फोर्ट आहे. टूरचा खर्च आणि वेळ. ही संपूर्ण टूर 8 ते 10 दिवसात पूर्ण करता येते. प्रवास, राहणे आणि खाणे मिळून सरासरी खर्च 10,000 ते 12,000 रुपये प्रति व्यक्ती येईल. तुमच्या सोयीप्रमाणे बजेट कमी जास्त होऊ शकतं. तर मित्रांनो, महाराष्ट्र दर्शनाची ही सफर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये.